अध्यक्ष महोदय, खरं तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे का कंत्राटी कामगार आपण कुठं ठेवू शकतो आणि कुठं नाही ठेवू शकत. एखादी कंपनी जर ही कायमस्वरूपी काम करत असेल, म्हणजे कायमस्वरूपी वस्तू तयार करत असेल, अर्थात जर मोटर एखाद्या महिंद्रा अँड महिंद्रा असेल तर त्यामध्ये ही जे काम मिळणार आहे ते कायमस्वरूपी आहे, ते काही तात्पुरत्या स्वरूपाचं नाही. अध्यक्ष महोदय, कंत्राटी काम देताना आपला जो नियम आहे त्याप्रमाणे कंत्राटी कामगाराची संख्या त्या फॅक्टरीमध्ये किती असली पाहिजे याचा काही ताळमेळ नाही आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपनीकडून अहवाल घ्यावा आणि जिथं कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार याचा ताळमेळ बसत नसेल तर कंत्राटी किती ठेवावं आणि कायमस्वरूपी किती ठेवावं याचा खरं तर अहवाल घ्यावा आणि त्या संदर्भात कारवाई आपण केली पाहिजे. एक हा प्रश्न आहे. दुसरा, अध्यक्ष महोदय, का कंपनी कधी कामगाराला काढून टाकतं तुम्हाला माहित आहे का? त्याला सूचना देत नाही, काही नाही, उद्यापासून येऊ नको, म्हणजे जसं काही तो एखाद्या वाड्यावर कामावर आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे. हे तुम्हालाही माहित आहे. आणि ते काढल्यानंतर अपील आपल्याला औद्योगिक न्यायालयात द्यावं लागतं. तुम्हाला पण तो अधिकार नाही, तुमच्या कामगार अधिकाऱ्याला पण अधिकार नाही आहे. यामध्ये दुरुस्त करावं लागेल ना, काळाच्या अगोदर नाही तर काढल्यानंतर. एकतर काळाच्या अगोदर आपण असं केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, का त्याला काढत असेल तर नोटीस तर द्या, काय कारण आहे काढायचं. तर एवढी वेठबिगारी अध्यक्ष महोदय, आला ना उद्यापासून कामाला येऊ नको. अध्यक्ष महोदय, उद्यापासून नाही आला म्हणजे बंद तो, आणि मग अपील करतो औद्योगिक न्यायालयात, तिथून ते तो जिंकला तर तो जाते सर्वोच्च न्यायालयामध्ये. मग त्या कामगाराचं वाटोळं होऊन जातंय. कामगार मंत्र्यानं जरी एखाद्या मालकाला बोलावलं तर तो मालक येत नाही, तिथला मॅनेजर येत नाही. कित्येक उदाहरण आहे. काळाच्या पूर्वी मला वाटतं कामगार अधिकाऱ्याच्या मार्फतच तो काढला गेला पाहिजे, कंपनीकडून काढला गेला नाही पाहिजे. या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचं विधेयक आपण आणणार का? दुसरा, अध्यक्ष महोदय, काल परवा कंत्राटी कामगार आपल्या बाजूनं सोलर कंपनीत मरण पावले. चिथळे उडवले. कोणाचा हात कुठं, कोणाचं डोकं कुठं. 9 कामगार अध्यक्ष महोदय, त्याचे प्रेत सापडले नाही. आणि कंपनी 25-30 लाख रुपये देऊन मोकळं करताय. एक नाही 4 घटना झाल्या त्या कंपनीमध्ये. आपण यावर कुठेतरी नाही, माझ्याकडे 4 घटनेची सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय. या सगळ्या याच्यामध्ये मग आपला ऑफिसर तो तिथं व्हिजिट देतं, पाहतं, त्याच्यावर कारवाई नाही करत. त्या अधिकाऱ्यानं हे पाहायला नको काय? ह्या सगळ्या व्यवस्था तुम्ही जर पूर्ण अध्यक्ष महोदय वर्षभरातला जर माहिती घेतली तर 500-600 कामगार दर वर्षाला मरतात. काम करता करता मरतंय. यावर आम्ही सरकार म्हणून काही करत नाही. मग एवढी मोठी यंत्रणा काय काम करतं ते पाहिलं पाहिजे. त्याच्यावरही आपण कशा पद्धतीने कायद्यात अधिक दुरुस्ती करता येईल यावरही निर्णय घ्यावा. अर्धवेळ कामगार अध्यक्ष महोदय 8,000 रुपये महिन्यानं पगार करतात त्या महिला. वर्ष निघून गेले. बस 3च प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही कामगार मंत्री आहे, तुमच्या नावात शिवाजी आहे, घ्या तलवार हाती थोडीशी, काय हरकत आहे? आणि त्या अर्धवेळ कामगारासाठी आपण पूर्ण वेळ कधी करणार? हे काय प्रकार आहे? अर्धा वेळ, पूर्ण वेळ, त्याच्या अर्धा वेळ, हे बंद झालं पाहिजे. ते बंद करा आणि पूर्ण वेळ म्हणून त्याला पगारी घ्या, नियमित घ्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय बच्चू कडूंनी 2-3 प्रश्न उपलब्ध केले. त्यातला एकच पहिलाच प्रश्न ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून आहे. बाकीचे जे 2 प्रश्न आहेत ते इतरत्र झालेले प्रश्न आहेत, त्याच्यावरती लक्षवेधी प्रश्न उत्तर आहे. एक तर पहिला प्रश्न तिने केला की कॉन्ट्रॅक्टला कधी काढलं जातं, कॉन्ट्रॅक्टच्या लेबरचा कधी काढलं जातं. कायमस्वरूपी असतील त्यांना नोटीस दिलं, एक 1 मंथ बिफोर त्यांना नोटीस द्यावं लागतं. तो नियमच आहे, त्या नियमाप्रमाणे. आणि एखादी गोष्ट घडली तर निश्चित त्यावर आपण कारवाई करू. पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कामगार कामाला लागतात तो कॉन्ट्रॅक्टचा बेस असतो की त्याला कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं. कंपनी रिक्वायरमेंट देते की एवढ्या लोकांना, आम्हाला ह्या कॅटेगरीच्या लोकांना काम होऊ द्या. आणि त्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टला वाटलं की हा काम बरोबर करत नसेल किंवा त्याची अटेंडन्स व्यवस्थित नसेल, काय नसेल, तर तो कॉन्ट्रॅक्टचा अधिकार आहे. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टनं जर असे कामगार काढले, पण तरीही आपण कॉन्ट्रॅक्टला काढल्यानंतर त्याला परफेक्ट रिझन असलं पाहिजे आणि त्यामध्ये तथ्य असले पाहिजे. त्यांनाही आपण आदेश देऊ की जर एखाद्या कामगाराला काढायचं असेल तर आपण बिफोर नोटीस आपण द्यावी. एवढंच मी आपल्याला सांगतो. बाकीचे 2 प्रश्न आहेत त्याच्या लक्षवेधी आणि त्याचे प्रश्न उत्तर आहेत. मध्यंतरी आता नाशिकमध्ये झालेला ऍक्सिडेंट असेल किंवा बाकीच्या आणखी एक सांगितला प्रश्न कुठला,
अर्धा वेळ कामगारचा तो कामगार कल्याण मंडळाचा प्रश्न येतो, त्यामुळं तोही विचाराधीन आहे. आणि जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्याबद्दल बरेच स्क्रुटनी झाली, अजून त्याचं संशोधन चालू आहे. संशोधनाच्या टीम आलेल्या आहेत, त्या संशोधन टीम मधून जे काय घडेल आणि जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल. कामगाराला काढल्या जातं, तुम्ही पाहताय मी पाहतोय. कंत्राटी कामगार म्हणजे आखरी कंत्राटी कामगार जरी असला तर तो मूळ कंपनीचा आहे. कंपनीने तो कंत्राटी ठेकेदार ठेवला आहे. हे का विसरता तुम्ही? या कायद्यामध्ये दुरुस्त केल्याशिवाय कामगार जगूच शकत नाही. मनात आलं तेवढं कंपनी काढतं. आणि मग याच्यासाठी तुम्ही नवीन कायदा काही दुरुस्ती आणणार का? त्याबाबत काही कायदा करणार का? ते स्पष्ट सांगा ना तुम्ही. निश्चितच चांगली सूचना आहे. जर असं कामगारांचा जर काय प्रॉब्लेम होत असेल तर निश्चितच आपण त्यावर एक बिल आणून त्यावर कानून तयार करू आपण, की कॉन्ट्रॅक्टलाही आपल्याला त्या माध्यमात आपल्याला घेता येईल आणि त्या पद्धतीनं कामगारांना आपल्याला संरक्षण देता येईल.